देवेंद्र फडणवीस सर. सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज डावोसवरनं मी आपल्या सर्वांशी थेट संवाद करतोय. अगदी सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना माझी मानवंदना अर्पित करतो. आणि आज या ठिकाणी आपल्याला संबोधित करत असताना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो की डावोसच्या डेलिगेशनमध्ये मला त्यांनी सम्मिलित करून घेतलं. ज्या 6 राज्यांना डावोसला येण्याची परवानगी मिळाली त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य होतं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. डावोसमध्ये यावेळी जी काही थीम होती ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही थीम होती. आणि जे काही एक नवीन जग आता तयार होत आहे, इंटेलिजंट वर्ल्ड ज्याला म्हणतात, त्याच्या अराउंड सगळी थीम या ठिकाणी होती. त्याच्यावर खूप चर्चा डावोसमध्ये झाली. आणि त्याच्या खालोखाल जर चर्चा कुठली असेल तर ट्रम्प यांच्या नवीन विजयानंतरच्या ॲडमिनिस्ट्रेशनची आणि भारताची, या 2 चर्चा सर्वाधिक झाल्या असं सर्वांचं मत होतं. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मला असं वाटतं प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक उत्सुकतेचा किंवा एक कॉन्फिडन्सचा आपल्याला पाहायला मिळाला. एक प्रकारे पंतप्रधान महोदयांनी जी काही भारताला एक लिडरशिप पोझिशन मिळवून दिलेली आहे त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. खरं म्हणजे या ठिकाणी 6 राज्यांचे जे काही आम्ही प्रमुख मुख्यमंत्री किंवा मंत्री होतो, वेगवेगळ्या पक्षांचे शासित राज्य होते, पण या ठिकाणी एक प्रकारे आम्ही एका आवाजामध्ये एक भारत म्हणून आमची भूमिका मांडली. चांगल्या सेशन्समध्ये देखील मला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली. विशेषतः कंट्री डायलॉग हे जे काही एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या काँग्रेसमध्ये सेशन झालं त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. माझ्यासोबत ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते, रेवंत रेड्डी होते. आणि महाराष्ट्र आणि भारत आणि वेगवेगळ्या राज्यांचा विकास आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यावर भरपूर चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि आपापल्या राज्यांची ताकद आम्ही त्या ठिकाणी किंवा शक्ती स्थळं हे आम्ही लोकांसमोर शोकेस करू शकलो. आणि हे करत असताना भारताला देखील एक प्रकारे अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन भारत आहे हे देखील आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगता आलं. याशिवाय PwCच्या एक CEO सर्व्हेमध्ये देखील पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची शक्ती काय आहे ती मांडण्याची एक प्रकारे संधी मला मिळाली. त्याचा उपयोग देखील आम्ही मोठ्या प्रमाणात केला. एक अतिशय चांगलं सेशन हे या ठिकाणी वर्ल्ड एक्सपर्ट्सला घेऊन आपली जी भारताची जी काही जलसंपदा मंत्रालय आहे त्यांनी एक आयोजित केलं होतं वॉटर सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात. त्याच्यामध्ये मला पार्टिसिपेशनची संधी मिळाली. वेगवेगळ्या देशाचे लोक त्याच्यामध्ये होते. आणि त्यामध्ये आपली जलयुक्त शिवार सारखी योजना किंवा वॉटर सस्टेनेबिलिटी करता आपण काय काय करतो आहे, त्याच्यात कशा इन्व्हेस्टमेंट आपण केल्या आहेत या संदर्भात विषय मला मांडता आले. विशेषतः दुसरा विषय या ठिकाणी सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात होता, एनर्जी ट्रान्झिशनच्या संदर्भात होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण किती चांगल्या प्रकारे एनर्जी ट्रान्झिशन सुरू केलं आहे या संदर्भातली माहिती मी त्या ठिकाणी दिली. आपण 2022 पर्यंत केवळ 13% आपलं एनर्जी मिक्स हा नॉन कन्व्हेन्शनल होता, तो आता पुढच्या वर्षी 25% होईल आणि 2030 पर्यंत तो 50% होईल. याबाबतचा आपला जो काही ट्रान्झिशनचा प्लॅन आहे तो देखील या ठिकाणी मांडण्याची संधी मिळाली. त्यासोबत अनेक ग्लोबल CEOशी इंटरॅक्ट करता आलं, त्यांच्याशी चर्चा करता आली. ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजून घेता आल्या. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपलं जॉब मार्केट चेंज करताय, आपलं गव्हर्नन्स चेंज करताय. त्यामुळे त्याच्या अनुरूप महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर कसं राहील किंवा महाराष्ट्र हे पहिलं पाऊल कसं पुढे टाकेल या संदर्भात बऱ्याच चर्चा आणि अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी करता आल्या. आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा इंटरेस्ट हा ग्लोबल कम्युनिटीचा मला पाहायला मिळाला. किंबहुना ग्लोबल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते सस्टेनेबिलिटी आणि न्यू टेक्नॉलॉजीज यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात
हे देखील या ठिकाणी लक्षात आलं. आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी केले. मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राने यावेळेस रेकॉर्ड केलाय. आपण इन्व्हेस्टमेंटचे 54 आणि स्ट्रॅटेजिक असे 7 असे 61 MOU आपण या ठिकाणी केलेले आहेत. या 61 MOUचा आपण जर क्युम्युलेटिव्हली विचार केला तर जवळपास 15,70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे. आणि त्यातनं ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत त्या जवळपास 15,95,000 म्हणजे 16 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज यात तयार होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की वेगवेगळ्या सेक्टरमधल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे MOUज आपण त्या ठिकाणी करू शकलो आहे. मग याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे, ग्रीन एनर्जीचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ITESचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये स्टील आणि मेटल्सचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये डेटा सेंटर्स आहे, डिफेन्स आहे, टेक्सटाईल आहे, एज्युकेशन आहे, ग्रीन हायड्रोजन अँड केमिकल्स आहे, सोलर आहे, एरोस्पेस अँड डिफेन्स आहे, फायनान्स आहे, लॉजिस्टिक्स आहे, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, F&B आहे, आउटडोर एंटरटेनमेंट आहे एरिना, त्यासोबत बायोटेक अँड फार्मास्युटिकल्स आहेत, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि वेगवेगळे मल्टिपल सेक्टर्स आहेत की ज्या सेक्टर्समध्ये हे MOU झाले आहेत. यावेळेस MOUच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये MOU झाले आहेत. म्हणजे अगदी जे आपलं औद्योगिक ज्याला आपलं मॅग्नेट आपण म्हणतो ते म्हणजे आपलं MMRचं क्षेत्र किंवा पुणे पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जवळपास आपण एक 6 लाख कोटीच्या दरम्यान MOUs केलेले आहेत. विदर्भासारखं जे आपलं क्षेत्र आहे त्यात 5-1 लाख कोटी रुपयाचे MOUs आपण केलेले आहेत. नॉर्थ महाराष्ट्र नाशिक जो विभाग आहे यामध्ये देखील जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचे MOUs आपले झालेले आहेत. मराठवाड्यामध्ये अतिशय चांगले MOUs आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आता मराठवाडा एक नवीन शक्तीस्थळ म्हणून उदयास येत आहे, हे याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट गेली आहे. गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे. या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फीचर असेल तर याच्यामध्ये जवळपास 98% जे गुंतवणूक आहे ही FDI स्वरूपामध्ये आहे. ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, ती FDI आणि FIIच्या माध्यमातून या ठिकाणी येते आहे. त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आणि आपल्या राज्याकरता याकरता महत्वाची आहे की ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात येते आणि आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं जॉबची निर्मिती होते, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे ती विस्तारित होते, ती एक्सपांड होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगलं हे काम आपण करू शकलोय. खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांनी जी एक चांगली सुरुवात या ठिकाणी या नवीन रेजिममध्ये केली होती आणि मागील वर्षी चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अनेक करार केले होते. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की मागच्या वेळेस जे आपण करार केले त्या करारातले जवळजवळ सगळे करार हे आपण मार्गी लावू शकलेलो आहोत. तसंच आता हे सगळे करार आपण या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राला प्रायमसी इतरही राज्यांनी करार केलेले आहेत. तमिळनाडूने काही केले आहेत, आंध्रनी केले आहेत, तेलंगणाने केले आहेत, केरळाने देखील केले आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की त्या करारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आहोत आणि ही सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं करत असताना मला असं वाटतं की अनेक लोकांनी काही प्रश्न देखील निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपण विचाराल त्याच्या आधीच मी काही प्रश्नांची उत्तर आपल्याला देतो. मग काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की डावोसच का. याचं महत्वाचं कारण असं आहे की डावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे. त्यामुळे जगभरातले CEOs हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी डावोसमध्ये असतात. आणि आता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत, आमचे जे गुंतवणूकदार आहेत, जे आमचे FIIs आहेत, त्याचे प्रमुख लोक आमच्या हा जो काही आमचा करार होतोय त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे, त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन झालं पाहिजे. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी डावोसलाच आपल्याला मिळतात. आणि म्हणून
अशा प्रकारचे सगळे करार हे डावोसमध्ये या ठिकाणी होतात. खरं म्हणजे आपण असाही प्रश्न विचारू शकतो की इन्व्हेस्टमेंट समिट होतात, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट समिट आपण करतो. आता महाराष्ट्रामध्ये आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो. ते आपण का करतो? मॅग्नेटिक महाराष्ट्रात करण्याच्या ऐवजी सगळ्यांना मंत्रालयात बोलून आपण करार करू शकतो. पण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा अर्थ असा असतो की आपण आपली जी ताकद आहे ती शोकेस करतो, सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवतो, एक महोत्सवाचं वातावरण करतो आणि त्यातनं हे करार होतात. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात होतं, तर ते देखील त्यांच्या मंत्रालयात करार करू शकतात. पण अशा प्रकारचे जे काही नेटवर्किंगचे फोरम असतात या ठिकाणी सगळे एकमेकाला भेटतात. जे काही आपले त्या ठिकाणचे सीईओज आहेत, वेगवेगळे जे काही गुंतवणूकदार आहेत, हे सगळे गुंतवणूकदार एकमेकांना भेटतात आणि म्हणून डावोस हे गेल्या अनेक वर्षांमध्ये डेस्टिनेशन म्हणून तयार झालेलं आहे. आता खरं तर आपण बघितलं तर मागच्या ज्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देखील इथे 50,000 कोटीचे आपण करार केलेच होते त्याही काळामध्ये. आता अर्थात आता जास्ती करार झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण याकरता आनंदित असलं पाहिजे की भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते आहे, जी एक पॉवर वाढते आहे, त्याचं द्योतक म्हणजे हे करार आहेत. एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की अनेक लोक असाही प्रश्न उपस्थित करतात की एमओयू झाले पण ते ऍक्च्युअल एमओयूज जे आहेत ते करारांमध्ये किंवा याच्यामध्ये परिवर्तित होणार आहेत का ऍक्शनमध्ये? तर मला सांगितलं पाहिजे की देशभरामध्ये एमओयूचं ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तन होणं याचा जो रेशिओ आहे तो 40% आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो 65 ते 70% आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर गेल्या डावोसचा विचार केला तर जवळपास 95% तो आहे. त्यामुळे आपण आताही हे जे करार केलेले आहेत ते करार सगळे सिरियस प्लेयर्स आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र हे डेटा सेंटर कॅपिटल होत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आपण सगळे असं म्हणतो की डेटा इज न्यू ऑइल, कारण आता डेटानी ऑइलपेक्षा जास्त डेटाची किंमत झालेली आहे. ऑइलची जी काही क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आहे त्यापेक्षा डेटाची क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्यामुळे आज इनोव्हेशन आणि ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. आणि म्हणूनच आज आपण हे सगळे जे काही करार केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या फॉरेन कंपनीज देखील याच्यामध्ये आहेत. आता काही लोकांनी या संदर्भात काही ट्विट्स देखील केले आहेत, मला त्यांना उत्तर देखील द्यायचं नाही, कारण ज्या लोकांना फॉरेन कंपनीजचे हेडक्वार्टर मुंबईत आहेत की परदेशात आहे हेच माहिती नाहीत, त्या लोकांनी ट्विट केले तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडायचं नसतं. शेवटी महाराष्ट्राला 15,70,000 कोटी रुपयाचे करार मिळाल्यानंतर, एवढी गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना जर आनंद होत नसेल तर त्याचा आपल्याला इलाज नाही आहे. कारण मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की मी एकदा एक हिंदीचे प्रोफेसर होते, त्यांनी मला सांगितलं की जो शरीर की जलन होती है उसका तो इलाज हो सकता है लेकिन मन की जलन का इलाज नहीं हो सकता. त्यामुळे आता ठीक आहे, काही लोकांनाही असूया वाटू शकते की यांच्या काळामध्ये इतके करार का होत आहेत, पण मला असं वाटतं जे काही आपण करतोय ते महाराष्ट्राकरता करतोय. आणि म्हणून या संदर्भात समजा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले असले तरी त्याच्या फार उत्तर द्यायच्या भानगडीत नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये येते आहे, ती महाराष्ट्रामध्ये येते आहे, ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे आमची जी इथे सगळी टीम माझ्यासोबत आलेली आहे त्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खूप एक मोठी टीम या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरॅक्ट करत होती, कारण अनेक आपले इन्व्हेस्टर्स विदेशात होते, त्यांच्यासोबत गेले 15-20 दिवस 25 दिवस त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, काय एमओयू मध्ये हवं आहे, अशा सगळ्या गोष्टींवर एक मोठं इंटरॅक्शन झालं आणि त्यातनं या सगळ्या टीमनी हे सगळं नेटवर्क तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्योग विभाग असेल, त्याच्यामध्ये MIDC असेल, त्याच्यामध्ये CM ऑफिस असेल, त्याच्यामध्ये आपले सगळे जे आपल्याला त्यामध्ये मदत करतात अशा प्रकारचे आपले ॲडवायझर्स असतील, या सगळ्या बॅकरूम टीमनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मी विशेष अभिनंदन आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरचं देखील करू इच्छितो, कारण उद्योग मंत्र्यांनी देखील स्वतः लक्ष घालून हे सगळे करार झाले पाहिजेत, याच्यामध्ये इथल्या व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत, याकरता त्यांनी स्वतः लक्ष घातलं. ते स्वतः या सगळ्या प्रमुख करारांच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की एक चांगला दिवस
आज महाराष्ट्राकरता आहे. शेवटी इथे जे काही इंडिया पॅव्हिलियन आहे, या ठिकाणी इंडिया पॅव्हिलियनमध्ये जरी अनेक राज्य आले तरी इंडिया पॅव्हिलियनमध्ये बोलबाला मात्र महाराष्ट्राचा होता, असं सगळेच राज्य त्या ठिकाणी मान्य करतायत. हे आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की आपण ही संधी दिल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू शकलो. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सामंत सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करू शकता. बहुधा उदयजी कनेक्ट होत नाही आहेत. ते आहेत पण त्यांचा व्हिडिओ कदाचित कनेक्ट होत नसेल. प्रयत्न करतोय सर. मला असं वाटतं ते कनेक्ट होतपर्यंत आपण काही प्रश्न असतील तर घेऊ शकतो. निनाद सर, नक्कीच. मगाशी सांगितल्याप्रमाणे झूम मध्ये रेज युअर हँड असा एक ऑप्शन आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी कृपया आपले हात वर करावेत. उदय कानपाठक पुढारीमधून आहेत. उदय सर, आपला काही प्रश्न असेल तर उदय कानपाठ त्यांना अनम्यूट करा. नमस्कार. ऐकू येतंय? हा, नमस्ते उदयजी, ऐकू येत आहे. इथे अशी टीका झाली सातत्याने विरोधकांकडून. तिथे जाऊन सुद्धा इथल्याच लोकांनी एमओयू केलेले आहेत. त्याच्यावर काय म्हणजे इथल्याच कंपनी तिकडे जाऊन करणं याला काय अर्थ? अशी टीका इथे झाली. मला असं वाटतं की ज्यांना निगेटिव्ह पाहायचं आहे ते अशी टीका करतीलच. मुळामध्ये ही असूया आहे की त्यांच्या काळामध्ये त्यांना जे जमलं नाही ते शिंदेजींच्या काळात आणि आता आम्ही करू लागलो आहे. त्यामुळे त्यांना एक प्रकारची असूया आहे. त्यामुळे त्या टीकेला मी फार काही भीक घालणार नाही. मी मगाशी सांगितलं की 98% एमओयू मध्ये एफडीआय कंपोनंट आहे. 98%. त्यामुळे आज आपण ग्लोबलाइज जगामध्ये आहोत. समजा आपली JSW कंपनी सारखी एक कंपनी आहे, तर ही JSW कंपनी जरी भारताची असली तरी ग्लोबल कंपनी आहे. आज MG सारखी कंपनी त्यांनी घेतलेली आहे. टाटा सारख्या कंपनीशी आपण ज्यावेळेस एमओयू करतो, टाटा ही ग्लोबल कंपनी आहे. त्यामुळे ते त्यांच्या ग्लोबल पार्टनर सहित आपल्यासोबत एमओयू करतायत. त्याच्यामध्ये एफडीआय कंपोनंट आहे. त्यामुळे आता कोणी जर असा विचार केला तर काही लोक असं देखील म्हणू शकतात की तुम्ही जम्मूला जाऊन करा, तुम्ही काश्मीरला जाऊन करा, असं म्हणणाऱ्यांना काही हे नाहीये. याच्यामध्ये मुळात मुद्दा काय आहे की किती इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात येते आहे. हे आधी आली का? समजा तेही लोक गेले होते ना डावोसला, त्यांनी केले नाहीत का करार डावोसला? पण 50,000 कोटीचे झाले. आम्ही 5 लाख कोटी आणि 15 लाख कोटीचे करार या ठिकाणी करू शकलो. तर ही असूया आहे. त्यामुळे उदयजी, या असूयेला काही उत्तर नाहीये. कोणी जर मनातनं जळत असेल तर नाहीये. पण मी असं म्हणेन की महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा इन्व्हेस्टमेंट येते तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेला आनंद आहे. विरोधकांना दुःख होऊ शकतं. दैनिक भास्कर से विनोद यादव है. विनोद जी, आप अपना सवाल पूछ सकते हैं. आपको अनम्यूट किया गया है. विनोद भाई. देवेंद्र जी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. जवळपास 16 लाख रोजगार निर्माण होणार असे 15,70,000 लाखचे एमओ झालेले आहेत त्याबद्दल. तर माझा प्रश्न असा आहे, याच्यामध्ये सर मराठवाडा आपला जो आहे तिथे किती निवेश येणार आहे, तिथे रोजगार किती निर्माण होणार आहे, ते माहिती एक आपल्याकडून अपेक्षित आहे सर. दुसरा,
महाविकास आघाडी जी सरकार होती त्याच्या तुलनेमध्ये सर यावेळी किती गुंतवणूक एमओयू मध्ये वाढ झालेली आहे सर? बघा, मी सेक्टोरली त्याचा ब्रेकअप इंडिया भारतामध्ये आल्यानंतर पूर्ण देईल आपल्याला, पण इनिशियली मला जे काही लक्षात येत आहे ते जवळपास 20-25 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि खूप चांगले मॅन्युफॅक्चरिंग मधले लोक हे मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आलेली आहे आणि त्याच्यामध्ये चांगली रोजगार निर्मिती देखील होती आहे. तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये डावोसमध्ये करार झाले होते, तर साधारण माझा अंदाज आहे 50-75 हजार कोटी रुपयाचे करार झाले होते. आता ते 16 लाख कोटीचे झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे करार झाले आहेत. धन्यवाद. Manisha Rege is from PTI. She wants to ask a question. Manisha, just being unmuted. Manisha, please go ahead. In a minute. हॅलो. हा मनीषा बोला. हॅलो सर, तुम्ही हे आउट ऑफ दी 61 MOUs हे 7 स्ट्रॅटेजिक आहेत, म्हणजे काय आहे याचा अर्थ? याचा अर्थ जसं MMRDAचे काही करार आहेत ज्याच्यामध्ये गुंतवणूक नाही आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केलेली आहे. त्याच्यामध्ये समजा आपल्याला ज्याला आपण मोबिलिटी म्हणतो, या मोबिलिटीमध्ये आपला मोबिलिटी प्लॅन तयार करण्यामध्ये मदत होणार असेल किंवा काय एखादी युनिव्हर्सिटी आपल्याला त्याच्यामध्ये मदत करणार असेल, असे स्ट्रॅटेजिक एरियाजमध्ये ज्याच्यात दे आर नॉट ब्रिंगिंग इन्व्हेस्टमेंट, ते गुंतवणूक आणत नाहीयेत, ते नॉलेज आणतायत, अशा प्रकारचे 7 आहेत आणि बाकी सगळे गुंतवणुकीचे आहेत. ओके, मी 54+7 +7. सर, आणि तुम्ही म्हणजे मगाशी ते गडची मराठवाड्यामध्ये तुम्ही 20 to 25,000 लाख करोड असं म्हणताय ना इन्व्हेस्टमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग? हा, जवळपास माझा अंदाज आहे की 25 ते 30 हजार कोटी रुपयाचे असतील. कारण आता ते आम्ही ऍक्च्युली आमचं काम चालू होतं पण ते पूर्ण होऊ शकलं नाही, कारण इतक्या फास्ट हे सगळे MOUs झाले. तर आता सेक्टोरली म्हणजे एकेका विभागाचं आम्ही त्याच्यामध्ये बायफर्केशन करतोय. ओके, थँक्यू सर. थँक्यू. Sir, Faisal Malik from Hindustan Tank wants to ask you a question. Faisal? Yeah, Faisal. So I am audible? Yeah, you are audible. Yes, sir. So I just wanted to know if you could tell us in the last 2 years how many basically the MOUs done by your government, how many of them have been translated? If you could share some details about it. So I would like to tell you that historically in our country, only 35 to 40% MOUs are converted into actual investment. But Maharashtra has a different track record. In Maharashtra, historically, if you look at the translation of MOU into investment, it has been 65%. But if you look at the MOUs which we actually inked under the leadership of Honorable our former Chief Minister Shindeji at Davos, we could translate it around 95%. So around 95% of the MOUs are translated into real action. And this time also we feel that all these MOUs which we have done are with absolutely reputed global and national players, and I'm very hopeful that we'll be able to translate all of them into real investments and action. Sir, it would be very great if you could share some figures if possible. I know you are there, but no, I've already shared the figures. So these are actually 54 MOUs of investment, and 7 MOUs are strategic MOUs. And cumulatively, if we look at the entire investment, it is around 15,70,000 crores, and it will generate employment for 15,95,000 people. Okay, sir. Thank you. Thank you. सर, उदय सामंत आपल्याला जॉईन झालेत. प्लीज. येतोय का मला? सर्वप्रथम मी आत्ताच काही वेळापूर्वी महाराष्ट्रामध्ये पोहोचल्यामुळं महाराष्ट्रातनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की ऐतिहासिक MOU गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आज दावोसमध्ये झाले आणि ती गुंतवणूक फार मोठ्या पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या
जनतेमध्ये जो काही 2-3 दिवस संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत होते, त्याला मुख्यमंत्री मोदयांनी मार्मिकरित्या उत्तर दिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की तो देखील संभ्रम आता दूर झालाय. आणि जे एमओयूज झालेले आहेत, जी काही गुंतवणूक येते ती, जसं आपण शब्दप्रयोग करतो की चांदा ते बांदा, तसं विदर्भापासून कोकणापर्यंत झालेली ही पहिल्यांदा गुंतवणूक आहे. आणि याच्यातनं जवळजवळ लाखो तरुण आणि तरुणींना रोजगार मिळणार आहे, त्यांच्या हाताला काम मिळणार आहे. अगदी गडचिरोली पासून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यापर्यंतची ही गुंतवणूक आहे. आणि यामध्ये खरोखरच जसं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की टीम म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केलंय. आणि मागच्या 2 वर्षी देखील मला दावोसमध्ये जाण्याची संधी मिळालेली होती, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर, त्यावेळी देवेंद्रजींबरोबर मिळाली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्यावेळी ऐतिहासिक 15,70,000 कोटीचे एमओयू हे झाले दावोसला, त्यावेळी मी राज्याचा उद्योग मंत्री आहे, हे देखील एक फार मोठं राजकीय भाग्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जी गुंतवणूक आम्ही आणलेली आहे, जे एमओयू झालेत, त्याची अंमलबजावणी त्वरित करून बेरोजगारी कशी दूर होईल आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल, यासाठी उद्योग मंत्री म्हणून माझा देखील प्रयत्न राहणार आहे. शेवटी जी काही टीका टिप्पणी होते याच्याकडे दुर्लक्ष जरी करायचं म्हटलं तरी देखील ही जी गुंतवणूक येते त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणं ही माझ्या विभागाची जबाबदारी आहे. आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्रातली ही गुंतवणूक परत कुठे जाणार नाही आणि टीकाकारांना ती संधी मिळणार नाही, याची जबाबदारी माझा विभाग नक्की घेईल. आणि म्हणून पुन्हा एकदा मी महाराष्ट्रात असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो, आमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आणि जे ऐतिहासिक एमओयू झालेले आहेत त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्रांती तर घडेलच, परंतु फिनान्शियल ग्रोथ देखील महाराष्ट्राची नक्की होईल, याचा विश्वास बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर धन्यवाद. मृणालिनी नानिवडेकर यांना प्रश्न विचारायचा आहे. मृणालिनी मॅम, मी आपल्याला विनंती करतो, आपण प्रश्न विचारा. मृणालिनी त्यांचा प्रश्न त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलाय. सॉरी, कारण त्यांना कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. व्हॉट वॉज डिस्कस्ड ॲट दावोस अबाउट एआय इन लाईट ऑफ महाराष्ट्र? आय थिंक मला वाटतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता एआय मुळे जवळजवळ सगळ्या इंडस्ट्री चेंज होत आहेत, एआय मुळे सगळं जॉब मार्केट चेंज होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपली ही भूमिका राहिलेली आहे की वी हॅव टू एम्ब्रेस द टेक्नॉलॉजी. आपण ग्लोबलाइज जगामध्ये आहोत. ग्लोबलाइज जगामध्ये आपल्याला दरवाजे बंद करून चालत नाहीत. त्याच्यामुळे महाराष्ट्र खरं म्हणजे पहिलं राज्य आहे ज्यांनी गुगलसोबत आपण सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आपल्या गव्हर्नन्समध्ये आपण एआयचा यूज चालू केलेला आहे. आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन आपलं जे कटिंग एजवर सगळ्यात प्रायमरी इन्स्टिट्यूशन आहे ITI, इथे देखील एआय आपल्याला सुरू करायचं आहे. त्या संदर्भात आपली कारवाई आपण चालू केलेली आहे. आणि एवढंच नाही तर आपण हा देखील निर्णय घेतलेला आहे की आपण एक इनोव्हेशन सिटी आपण तयार करणार आहोत नवी मुंबईमध्ये, जी जगभरातल्या इनोव्हेशन्स करता एक इकोसिस्टीम तयार करेल आणि जी एआय पॉवर्ड असेल. त्यामुळे मला असं वाटतं की एआयचं महत्त्व आपल्याला समजून घ्यावंच लागेल आणि एआय मध्ये फर्स्ट मूव्हर हा महाराष्ट्र असला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने इथे अनेक टेक्नॉलॉजी जायंटशी आमची चर्चा झालेली आहे. अनेक टेक्नॉलॉजीजचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत ते आम्ही बघितलेले आहेत आणि आम्हाला ते महाराष्ट्रामध्ये आणायचे आहेत. द हिंदूच्या विनया देशपांडे. विनया, आपला प्रश्न विचारा कृपया. आपल्याला अनम्यूट करण्यात येते. Good evening, sir. Heartiest congratulations, first of all. And there is a lot of buzzword around sustainability, even in the World Economic Forum. In view of that, especially with respect to the climate change and the disasters it is causing worldwide, there are concerns even in Maharashtra with the way the automotive sector is also developing. Are there any specific discussions with respect to sustainability at a time when you're saying that so many investments will come? How will the state government ensure that they will be in line with sustainable development and will address the climate change issues that are being raised everywhere? Thank you. Thank you, Vinaya. I think this is a very good question, and I must tell you that most of our MOUs are around sustainability.
In fact, we have discussed here and we have inked MOUs which are around circular economy, which are around renewable energy, which are around green hydrogen, which are around water sustainability issues, also around clean fuel issues. So I think the focus in the Davos, along with AI, it was sustainability, and that has reflected in the investments as well. Today, we are becoming the EV hub of India. So much of investment is going into electric vehicles in the state of Maharashtra, whether it is in EV cars, whether it is in EV buses. The entire transportation ecosystem is being developed, and apart from that, also we have got investments in solar manufacturing, and not just solar, the entire solar ecosystem manufacturing. So I think these investments are around sustainability, and we are getting a lot of investments in sustainability. वेळेच्या अभावी मुख्यमंत्री सरांना आय थिंक वेळेच्या अभावी सावंत सर आपल्याबरोबर आहेत. मला ट्रेन पकडायची असल्यामुळे मी आपली माफी मागतो, कारण ट्रेन पकडून मला झ्युरिकला जायचं आणि मग तिकडनं नंतर मला विमान मिळणार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की मी साइन ऑफ होईल. पण काही अजून विषय असतील तर उदयजी या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार, आणि आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे सगळे करार आपण समजून घेतलेले आहेत, पॉइंट ऑफ व्ह्यू देखील समजून घेतलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी आपण छापा आणि हिताच्या गोष्टीच आपण दाखवा, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. थँक्यू.